सर 31च्या दिवशी आपण कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय, का नेमकं मुंबई पोलिसांची तयारी? मुंबई पोलिसांनी न्यू इयरसाठी स्ट्रॉंग बंदोबस्ताचं नियोजन केलेले आहे. त्यामध्ये आमचे 8 ॲडिशनल CP दर्जाचे अधिकारी, 30 DCP, 55 ACP, तकरीबन 2100 अधिकारी, त्यांचे व्यतिरिक्त आमचे 12,000पेक्षा जास्त मनुष्यबळ त्यासाठी आपण लावणार आहोत. त्याचे व्यतिरिक्त आमचे SRP, L&O रिझर्व, QRT, BDDS टीम, हे सर्व स्पेशलाइज आमची युनिट आहे, ते पण बंदोबस्तमध्ये राहणार आहे. त्याचे व्यतिरिक्त आमचे मुंबईमध्ये जो महत्त्वाचे गर्दीचे ठिकाण आहे तिकडे आपण बंदोबस्ताचं विशेष नियोजन केलेले आहे. त्यामध्ये चौपाटीज आहे, गेटवे आहे, आणखी जो हाय फुटफॉल के प्लेसेस आहे तिकडे पण चोख बंदोबस्त राहतील. इन ॲडिशन टू दॅट आमचे कंट्रोल रूम जो आहे तिकडे 8,000पेक्षा जास्त CCTV कॅमेराज आहेत, त्यांच्याद्वारे निगराणी राहील. आमचे जो कोस्टल एरिया आहे तिकडे बोट पेट्रोलिंगचं नियोजन पण त्यासाठी आपण यासाठी केलेले आहे. आणि आमचे 400पेक्षा जास्त पेट्रोलिंग मोबाईल आणि 350पेक्षा जास्त बीट मार्शल ते पण बंदोबस्तमध्ये राहील. कुठेही कोणाला मदतची गरज भासली तर इमिजिएटली आपण 100 किंवा 102वर कॉल केले तर इमिजिएटली आपण रिस्पॉन्स करणार आहोत. सर, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन देखील आपण घेतो यावेळी, तर कशा पद्धतीने प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलं जातं आहे? वेपनचा खूप प्रचलन वाढला आहे, तर वेपनबद्दलही देखील आपण काय करतो? जो ऑन रिकॉर्ड क्रिमिनल्स आहे त्यांच्याबद्दल मुंबई पोलिसाची एक विशेष ड्राईव्ह असतात. त्यामध्ये आपण जो ॲक्टिव्ह क्रिमिनल आहे त्यांच्यावर वेळोवेळी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतो. इवन 31 प्रमाणे पण आपण ऑन रिकॉर्ड क्रिमिनल आहे त्यांची चेकिंग सिस्टम आणि त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन त्यांची एक विशेष नियोजन प्रत्येक झोन आणि पोलीस स्टेशनमध्ये केलेलं आहे. तर लोकांना काय आवाहन करणार? ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस वाढतात, त्या दिवशी पार्टीज, लाऊडस्पीकर, बऱ्याच गोष्टी असतात. 31चा जो नियोजन आहे त्यासाठी मुंबई पोलिसांनी पोलीस स्टेशन यांच्या व्यतिरिक्त ट्रॅफिक यांचं एक चांगलं नियोजन केलेले आहे. आणि जसे मी सांगितले प्रत्येक ठिकाणी पोलीस उपलब्ध राहील. नागरिकांना कुठे गरज भासली तर इमिजिएटली पोलिसांना मदतसाठी कॉल करायची, आपण रिस्पॉन्स करतो. त्याच्या व्यतिरिक्त आमचा विनंती राहील की जो पोलिसांनी रेग्युलेशन जो इन्स्ट्रक्शन विनंती केलेली आहे त्याचं व्यवस्थितपणे सर्वांनी फॉलो करायचं. सर, एक हॉटेल्स असेल त्यासोबतच अनेक मॉलमध्ये देखील विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, तर त्यांना काही आपल्याकडून सांगण्यात आलेलं आहे का? त्यांच्यासोबत काही संपर्क करून त्यांना काही खबरदारी अनुषंगाने काही सूचना दिल्या आहेत का? जो हॉटेल आस्थापना आहे, इतर आस्थापना आहे, तिकडे जो कार्यक्रम आहे ते लोकल पोलीस स्टेशन लेवलवर आणि झोनल DCP लेवलवर त्यांच्यासोबत मिटिंगा झालेली आहे. त्या मिटिंगामध्ये जो आमच्या तर्फे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते देण्यात आलेले आहे आणि त्यांनी जो सिक्युरिटी मेजर्स घ्यायचे त्याच्याबद्दल पण त्यांना अवगत करण्यात आले आहे. तर महत्त्वाचं म्हणजे 31च्या दिवशी महिला भरपूर संख्येने बाहेर पडतात, त्या अनुषंगाने काही पथक नेमलं आहे की त्यांच्या सुरक्षेसाठी काही किंवा मॉब लिचिंग किंवा EPG नाही घातलं? जसे मी सांगितले जो हाय फुटफॉलचे प्लेसेस आहे, प्रोमिनाड आहे, चौपाटीज आहे, गेटवेज, त्या ठिकाणी आमचा स्ट्रॉंग बंदोबस्त राहील. त्याच्या व्यतिरिक्त असे एरियामध्ये BMCना विनंती करून तिकडे लाईटिंगचं विशेष नियोजन केलेलं आहे. पब्लिक ॲड्रेस सिस्टम राहील. इन ॲडिशन टू दॅट आमचे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये निर्भयाचे स्क्वॉड आहे ते पण राहील. आणि इन सपोर्टिंग टू देम आमच्याकडे मोठी संख्यामध्ये महिला अधिकारी आणि अंमलदार आहेत, त्यांचा पण बंदोबस्तमध्ये समावेश केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.